शंदास पाटील आणि सचिन पाटील यांचा देखील सन्मान करणार आहोत। रुपेश भोईर साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय। या सगळ्याच अतिथी मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत केलं जात आहे। बघा तुमच्यासाठी जर पाहिलं तर 5 ओव्हरसाठी 25 मिनिटाचा अवधी आहे। 20 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, हिची नोंद देखील घ्या। वेळेचं बाण ठेवावं लागेल आणि जर अतिरिक्त वेळ तुम्ही वाया घालवताय तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू रिंगणाच्या आतमध्ये आणावा लागेल। कमेंट्री बॉक्स मध्ये आज संतोष म्हात्रे सँडी सर 32 वर्षापेक्षा अधिक काळ ज्याने आवाजाने तुम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले अशी कोपरखण्याची बुलंद आवाज आणि नवी मुंबई प्रीमियर लीगने महागुरु अशी पदवी देऊन त्यांना देखील सन्मानित करण्यात आलं होतं। महागुरु संतोष म्हात्रे सँडी सर, त्याचबरोबर याच कोपरखणे गावातील एक बुलंद आवाज आणि पनवेल रायगड परिसरातील एक सुप्रसिद्ध आवाज उमेश म्हात्रे सर हे देखील आपल्याला ऐकायला मिळतील। मी विघ्नेश मडवी आपल्या समोर रुजू होतोय सुयोग स्मृती चषक 2025 चा पर्व क्रमांक 16 मध्ये मॅचला होते सुरुवात। पहिले षटक हाताळण्यासाठी नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा फिरकीचा जादूगर या टीमचा कॅप्टन मिस्टर हर्षल मडवी गोलंदाजी ट्रॅकवर। एक ओव्हर नंतर आपण सन्मानाकडे वळणार आहोत। परशु साठे स्ट्राइक एंडवर आहे। पॉप प्लेचं षटक आहे। बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ शॉर्ट मिड विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे। एक डीप मिड विकेट रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक लॉंग ऑफ रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे। मॅचला होते सुरुवात। पहिला बॉल अकुट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला होता, अगदी रीड करता आला नाही। डॉट बॉलची सांगता होतीये। परशु साठे घातक खेळाडू आहे। पॉवर प्ले असेल किंवा स्लॉग ओव्हरचे षटक असेल या दोन्ही सिच्युएशन मध्ये चांगला खेळ सातत्याने राहिला। इथे देखील पाहू शकाल खूप चांगला बॉल, पहिला बॉल इनकट पाहायला मिळाला, यानंतर चेंडू बाहेर काढला। व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे, चांगल्या रिदम मध्ये चांगल्या अँगलने गोलंदाजी करतोय। यात गोलंदाजाकडे रॉंग वन आहे, त्याचबरोबर फ्लिपर वन आहे, लेग स्पिन ऑफ स्पिन या दोन्ही स्पिनचा एक दर्जेदार गोलंदाज। अखोट टप्प्याचा बॉल भिरकावलाय स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू जाईल तोपर्यंत एक धाव तर कंप्लीट होत असताना 3 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्येचं अकाउंट ओपन झालाय 1 या आकड्यावर। एक धाव फलकावर लागलेत। षटक क्रमांक पहिलं सुरू असताना सुरुवात चांगली करावी लागेल। सुयोग स्मृती चषक पॉवर प्लेचं पहिलं षटक 5 ओव्हरचा सामना आहे। वेगवान चेंडू, अगदी चेंडू फ्लिपर पाहायला मिळाला, लाजवाब चेंडू। ही आहे खासियत या गोलंदाजाची। गोलंदाजाकडे व्हेरिएशन व्हरायटीज आहे, त्यामुळेच प्रत्येक बॉल अगदी वेगळ्या धाटणीचा सातत्याने पाहायला मिळते। बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते। खोलबा टप्प्याचा चेंडू अगदी स्ट्रेट बॅटने खेळ, व्ही शेप मध्ये चेंडू जातोय। मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे। एक धावांसाठी अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये स्ट्रगल करावं लागतं। टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर। 5 चेंडूचा खेळ संपलाय। अप्रतिम षटक पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे देखील चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, लाजबाब षटक म्हणावं लागेल। हर्षल मडवीची फिरकीची जादू या पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या बिनगडी बाद 3 धावा। इथे देखील चांगला बॉल, अप्रतिम शुभस्ते आपण सन्मान करावा। रुपेश भोईर साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय। सचिन पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय। शंदास पाटील यांचा देखील या सन्मान या मंचावर केला जातोय। आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे। रुपेशजी भोईर साहेब, सचिनजी पाटील साहेब, शंदास पाटील साहेब या सगळ्याच मंडळींचं सहर्ष स्वागत केलं जातंय। पहिलं ओव्हर लाजवाब गोलंदाजी, अगदी आमच्या या मैदानाच्या मिड विकेट रीजन मध्ये एक मोठी LED स्क्रीन आहे, म्हणजेच जे प्रेक्षक जे पाहण्यासाठी ज्यांना पाहायला कदाचित एखादा चेंडू मिस झाला तर लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला या स्क्रीनवर दाखवलं जात आहे। tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे। नुकतंच सातारा प्रीमियर लीग मध्ये 20 लाख सबस्क्रायबर याच चॅनलचे कंप्लीट झाले आणि नंबर 1 टेलिकास्ट म्हणून ओळखला जातोय। षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गणेश मडवी, वन ऑफ द एक्सपिरियन्स खेळाडू या टीमचा। पहिला बॉल लोअर फुल टॉस, लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅच होईल ड्रॉप।
गुफरान खान आपल्याला पाहायला मिळतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. पार्थ चंदनचा झेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमी म्हटलं जातं. षटक क्रमांक दुसऱ्याच्या पहिल्याच बॉलवर येथे कॅच ड्रॉप झाली आहे. झेल पकडणं इम्पॉर्टंट असेल. फ्लड लाईट मध्ये मॅच खेळायची आहे. इच अँड एव्हरी रन्स इज इम्पॉर्टंट. गणेश मडवी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. खुलबा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. यॉर्कर चेंडू पाहायला मिळते. गणेश मडवी भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय. अनेक वर्ष सारसोळी गावाच्या क्रिकेटसाठी योगदान दिले. भरपूर अनुभव आहे. अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो आणि अनुभवाचा वापर अनेक स्पर्धेमध्ये गणेश मडवीच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजाकडे एक कट्टर बॉलर म्हणून ओळखला जातोय. चला बॅट पुरवली जाते. नेक्स्ट मॅच साठी मी पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय. नेक्स्ट मॅच टीम रिद समीक्षा 11 सांडपाडा आणि गावदेवी सुयोग स्मृती जुगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईंट होतील याची नोंद घ्या. प्रत्येक टीम साठी सूचना असेल की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यासाठी प्रत्येक टीमने त्यासाठी सज्ज राहायचं आहे. बघा पहिले फेरीतील सगळे सामने होतील. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने होतील. लक्षात घ्या. सहा धावा दाखल करावे लागलेत. षटक क्रमांक दुसरं. खुलबा टप्प्याचा चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये चंदन तलवार इन ऍक्शन मध्ये सध्याच्या घडीला चर्चेत आहे. चंदन तलवार. जय गणेश कुशल 11 सारसोळी टीमने अनेक स्पर्धेमध्ये चमकदारी कामगिरी केली. त्यात महत्वाची भूमिका राहिले या टीमचा अष्टपैलू खेळाडू. पण गणेश मुडवीचं कौतुक करावं लागेल. पहिले षटक देखील अप्रतिम. या षटकामध्ये देखील चांगला खेळ करत असताना फ्लायटेड चेंडू स्लॉक स्वीप केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये कोणीही क्षेत्ररक्षक नाही. सहयोग स्मृती चषक 2025 चा पहिला क्रॅकिंग चौकार हर्षू साठेच्या बॅट मध्ये येतोय. फ्लायटेड चेंडू स्लॉक स्वीप केलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये कोणीही क्षेत्ररक्षक नाही. दोन्ही टीमला इन्व्हाइट केलं जाईल. पहिला चौकार. इथे देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. नॉन सेकंडच्या स्टंपवर चेंडू आदळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी खराब आहे. दरम्यान सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलने टीमची धावसंख्या जम पोहोचते 12 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. गणेश मडवी पहिल्या षटकामध्ये हर्षल मडवीने चांगले षटक हाताळलं. फक्त 3 धावा खर्च केले. या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 9 धावा खर्च केले. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. 11 चेंडूचा खेळ संपलाय. पार्थ 11 बुनकुडी टीम बॅटिंग करत असताना पॉवर प्लेचा शेवटचा बॉल आहे. आक्रमण करावं लागेल. पार्थ चंदन एक कष्टपैलू खेळाडू या टीमचा. खुलबा टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर लगवला जातोय. गणेश मडवी गोलंदाज असू दे कितीही चॅप्टर पण लय भारी आहे. पार्थ चंदनचा हेलिकॉप्टर चेंडू सीमारेषा पार. षटकार. खुलबा टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर लगवला जातोय. गणेश मडवी स्टाईल मध्ये हा चेंडू फिनिश करत असताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे पार्थ चंदनच्या बॅट मधून येतोय षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18. 18 धावा बिनगडी बाद. 9 ची सरासरी राखली गेली. पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली गेली. स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. मागच्या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या गणेश मडवीने. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेलंय. गोलंदाजी ट्रॅकवर हर्षल भालचंद्र मडवी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. खुलबा टप्प्याचा चेंडू आहे. वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते.
हर्षल मडवीने इम्प्रेसिव्ह इम्पॅक्टफुल गोलंदाजी करतोय. लाजवाब गोलंदाजी सुरू आहे हर्षल मडवीच्या माध्यमातून. या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा फिरकीचा जादूगर म्हणला जातोय. अनेक स्पर्धा गाजवल्यात. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असेल किंवा नगरसेवक चषक जी कुक्षेच्या मैदानावर झाली होती. फटका चांगला अगदी स्लॉट मध्ये होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे गुफरान खान. वेगाने येईल तोपर्यंत सिंगल मिळते. अगदी बॅटवर खूप चांगला कनेक्ट झाला होता पण सीमा पार जाऊ शकला नाही. सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या 20 आकड्यावर. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाजवाब चेंडू अप्रतिम. अगदी भरपूर चेंडू वळला जातोय आणि डे नाईट फॉर्मॅट मध्ये खास करून नाईट फॉर्मॅट मध्ये सँडी सर हा गोलंदाज अगदी रीड करणं कठीण होतोय. जाऊ शकला सिंगल मिळते. चांगला स्ट्रोक लगावला जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं पाहायला मिळतोय. इनायतच्या माध्यमातून आपल्या टीम साठी 2 धावा वाचवण्यामध्ये तो यशस्वी झालाय. लाजवाब क्षेत्ररक्षण अगदी मोक्याच्या ठिकाणी त्याने उडी मारली आणि चेंडू अडवला जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. काय गोलंदाजी होते. फलंदाजी देखील तितकीच चांगली करावी लागेल. पार्थ चंदन सेकंडवर आहे. टप्प्याचा बॉल भिरकावलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पारच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला मोठा ब्लास्ट. चेंडू सीमारेषा पार. षटकार. टप्प्याचा बॉल भिरकावलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इनटू द फॅन्स. पार चंदनच्या बॅट मधून येतोय अखेरच्या बॉलवर प्रहार. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 3 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 32 32 आकड्यावर विदाउट लॉस. करावं लागेल. समोर तितकीच ताकदवान संघ आहे. जसा वेळ जाईल तसा मात्र मैदानाच्या दिशेने अनेक प्रेक्षकांची उपस्थिती पाहायला मिळेल. पहिल्याच मॅच मध्ये हाऊसफुल पब्लिक. म्हणूनच सुयोग स्मृती चषक आज मानाची आणि सन्मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आपल्या भावाच्या प्रती असलेलं प्रेम, आपल्या भावाच्या वाढदिवसानिमित्तानं दिलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस रंगला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर गुफरान खान. डावखोरा वेगवान गोलंदाज. सध्याच्या हंगामामध्ये भरपूर चांगल्या फॉर्म मध्ये आहे गुफरान खान. सेकंडवर परशु साठे. त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. टीमची धावसंख्या 32 आकड्यावर. पहिलाच बॉल टप्प्याचा कव्हर रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न केला जातोय. टायमिंग होऊ शकलं नाही. सिंगल मात्र जरूर मिळते. चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. स्ट्राईक रोटेट करणं इम्पॉर्टंट आहे. टीमची धावसंख्या 33 आकड्यावर 33. 33 धावांची पार्टनरशिप पहिल्याच मॅच मध्ये. अगदी येल्लो जर्सी मध्ये खेळत असताना पार्थ 11 बोनकुडे संघ. इथे फटका चांगला आहे. टायमिंग. बॅटचं स्वीट साऊंड. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. पार चंदनच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार. इथे फटका चांगला आहे.
लगवलाय पारचंदन अगदी स्लॉट मध्ये बॉल होता अवे फ्रॉम द बॉडी शरापासून दूर खेळलाय खूप चांगलं टायमिंग पाहायला मिळते पारचंदनच्या बॅट मधून फलंदाजांचा चेंडू आहे अगदी ज्युसी फुल टॉसला कन्वर्ट करू शकला नाही सिंगल मात्र मिळते एका धावानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 ऑन स्कोर बोर्ड 40 धावा दाखल कर लागलेत षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना गुफरान खान गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत असताना खुलपटाप्याचा चेंडू अगदी ऑफ स्टंबर मारा ठेवला गेलाय चांगलं कमबॅक चांगलं वापसी पाहायला मिळतोय चॉप करण्याचा प्रयत्न केला तर परशु साठे एक चौकार जरूर आहे पण परशु साठे थोडासा स्ट्रगल करतोय चौथा ओव्हर येथे प्रगतीपथावर असताना गुफरान खान गोलंदाजी ट्रॅकवर आलाय फटका चांगला आहे थ्रू द कव्हर क्षेत्ररक्षक आहे प्रयत्न खूप चांगला केला जात आहे लाजबाब इनायतचं कौतुक करावं लागेल वा बाई वा काय क्षेत्ररक्षण अजब आणि लाजबाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते इनायतच्या माध्यमातून या टीमचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे इनायत मागच्या ओव्हर मध्ये देखील अशा 2 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी झालाय आता देखील 2 धावा वाचवण्यात तो यशस्वी झालाय म्हणजे टीमसाठी 4 धावांचं योगदान त्याने दिलंय चांगली फिल्डिंग लाजबाब क्षेत्ररक्षण चेंडू आहे मिस टायमिंग स्ट्रोक आहे समोरच्या दिशेने चेंडू जाईल सिंगल मात्र मिळते सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावांची पार्टनरशिप षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 4 षटकांचा खेळ संपलाय 43 धावा दाखल करायला लागलेत उर्वरित अखेरचं षटक आहे त्याआधी मी टॉस साठी मी इन्व्हाइट करतोय रित समीक्ष 11 सानपाडा आणि गावदेवी सुयोग स्मृती जुगाव दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू तोपर्यंत जाऊया डीजे आदेशकडे ऐकूया गेलेत चला अखेरचं षटक गोलंदाजी ट्रॅकवर चंदन तलवार एक सध्याच्या घडीला चर्चेत असलेला खेळाडू आहे एक ऑलराऊंडर म्हणून या टीमचा एक प्रमुख खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे स्लॉग गोलचं षटक घेऊन येतोय परशु साठे ऑन साइड ऑन ट्रॅक केला व्ही शेप मध्ये चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट तोपर्यंत सिंगल मिळते सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते परशु साठे मोठा फटका मारण्यासाठी प्रयत्न करतोय पण प्रयत्नाला यश येत नाही पण जास्तीत जास्त स्ट्राईक चंदन तलवारवर आपण पार्थ चंदनवर ठेवणं गरजेचं आहे पार्थ चंदन वर्सेस चंदन तलवार ही बॅटल ही कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळेल बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला 5 बॉलचा खेळ बाकी आहे ऑफस्टंपवर सोडून दिलाय डॉट बॉलची सांगता होते खूप चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते ही रणनीती आखली जाते स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जसप्रीत बुमराह असेल डॅरेन ब्रावो असेल अशा गोलंदाजाच्या माध्यमातून स्लॉग ओव्हर मध्ये अशी गोलंदाजी करणं इम्पॉर्टंट असतं चंदन तलवारलाच एक चांगलं ठाऊक आहे आणि या षटकामध्ये तेच करत असताना डॉट बॉलची सांगता होतीये 44 धावा दाखल करायला लागलेत अकुटाप्याचा बॉल पुल केलाय फटका फसलाय चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल खूप चांगला झेल गुफरान खानच्या माध्यमातून झेलला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन पार्थ चंदनच्या विकेटचं पतन होत असताना पहिला धक्का लागतोय पार्थ 11 बोनकुडे टीमला फलंदाज बाद त्यामध्ये आतापर्यंत जर पाहिलं 29 धावांचं योगदान देऊन तो परतलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय विघ्नेश पाटील या खेळाडूचा देखील भरपूर चर्चा सध्याच्या घडीला सुरू आहे नवी मुंबई प्रीमियर लीग असेल किंवा ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असेल
अशा मोठमोठ्या प्रीमियर लीग मध्ये या यंगस्टर गोलंदाजाने या खेळाडूने इम्प्रेस केले सगळ्यांना. विघ्नेश पाटील पहिलाच बॉल फेकून दिलाय. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेषा पार, षटकार. शीतल होईल जुगावाली एक विरेला चालेल आमची शीतल होईल भाशीवाली विरेला चालेल. व्हॉट अ शॉट ऍक्शन रिप्ले मध्ये स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेषे पलीकडे, षटकार. विघ्नेश पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय. आदरणीय गोपीनाथ पाटील साहेबांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. 40+ एक लेजंड खेळाडू आहे, त्यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय. विघ्नेश पाटील टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 50 आकड्यावर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. पहिली मॅच आहे त्यामुळेच 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 50 धावा दाखल करायला लागलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज. हा टप्प्याचा बॉल अगोदरच खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलं होतं. मागचा बॉल जर पाहिलं तर लेंथ बॉल होता आणि वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. वेगाचं उत्तर वेगाने दिलं विघ्नेश पाटीलने, पण त्यानंतर व्हेरिएशन कमबॅक चंदन तलवारच्या माध्यमातून. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल आहे. 5वं षटक इथे मार्गस्थ असताना. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, सानपाडा टीम आणि जुगाव टीम, चला टॉस साठी या. शेवटचा बॉल या इनिंगचा. शेवटचा बॉल देखील मिस होत असताना षटक क्रमांक संपलं गेलंय. 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 आकड्यावर. 50 धावा दाखल करावं लागलेत. 51 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना पार्थ 11 बोनकुडे टीमने. आणि बघूया या कशा 51 धावा डिफेंड केल्या जातील आणि कशा जय गणेश कुशल 11 सारसोळे टीमच्या माध्यमातून या धावांचा पाठलाग केला जाईल. पुढे जाऊ नका, तुम्ही पाहताय सुयोग स्मृती चषक 2025 चा थरार आणि पर्व क्रमांक 16 आपण पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले मध्ये वारंवार ते बॉल दाखवले जातात. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून हे लगातारचे 2 डॉट बॉल. 51 धावांचं टार्गेट उभं केलंय. कमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल. तोपर्यंत दोन्ही टीमचे कॅप्टन, चला सानपाडा टीमचे कॅप्टन आणि जुगाव टीमचे कॅप्टन टॉस साठी या. अजय पाटील डॉली आमच्या सोबत जॉईन झालेत आणि आपण जाऊया जुगाव टीमचे कॅप्टन. त्याला देखील विनंती करतो की टॉस साठी या. कमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल. ऐकूया कोपरखेडे गावाचा बुलंद आवाज आणि नवी मुंबईतील एक अभ्यासू समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे. पनवेल रायगड परिसरामध्ये अगदी नामांकित समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. उमेश मात्र सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. व्हेरी मच. चला आपण पाहतोय सुयोग स्मृती चषक 2025 चा घमासान. चला कमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया आणि ऐकूया उमेश म्हात्रे सरांच्या वाणीतून या इनिंगची कहाणी. धन्यवाद.
मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करून मी सर्वांचा लाडका समालोचक उमेश म्हात्रे आलेल्या तमाम प्रेक्षकांचं क्रीडा रसिकांचं सर्व खेळाडूंचं या सुयोग स्मृती चषक 2025 मध्ये या अंडर फ्लड लाईट डे नाईट स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातो या पहिल्या मॅचच्या उत्तराधाराकडे, जिथे पूर्वार्ध संपलाय. 50 धावा बनवल्यात. 51 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. कुशल इलेव्हन जय गणेश सारसोली या टीमच्या समोर एक चांगलं टार्गेट सेट झालाय. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. नवी मुंबईच्या रणरागिणी आणि नवी मुंबई जिल्हा सदस्य भारतीय जनता पार्टीच्या या स्पर्धेच्या प्रणेत्या शीतलताई श्रीपद भोईर यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. गेली अनेक वर्ष या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. एका बहिणीने एका भावाला दिलेली ही सप्रेम भेट आहे. आज सुयोग भोईर आपल्यात नाही आहेत, परंतु त्याच्या आठवणी या क्रीडांगणाच्या अवतीभोवती भरपूर आहेत आणि आठवणींना उजाला देण्यासाठी खास या स्पर्धेचं आयोजन शीतलताई श्रीपद भोईर यांच्याकडून सातत्यानं केलं जातं. अगदी 16 वर्षाची परंपरा या स्पर्धेनं प्राप्त केलेली आहे. 51 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये आणि या 51 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये. कुशल इलेव्हन जय गणेश सारसोले टीम कडून सलामीची जोडी तुम्ही पाहता. स्ट्रायकिंग इनला जो फलंदाज आहे दीपक वैती, एक नवी मुंबईचा आक्रमक फलंदाज, आणि त्याच्या जोडीला नॉन स्ट्रायकिंग इनला चंदन तलवार. हे दोन ओपनिंग बॅटर मैदानाच्या दाखलमध्ये झालेले आहेत. 51 धावांचं लक्ष आहे. 10.2 या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. बॉलिंग साठी आले पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज मोहसिन बलोच पहिला बॉल टाकण्यासाठी ओव्हर द विकेटने तयार. स्ट्रायकिंग इनला दीपक वैती. सामन्याला होते सुरुवात. सेकंड डावाला होते सुरुवात. पहिला बॉल मोहसिनचा. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन टॅप करायचा होता, परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाही. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा झालाय शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकाचा, परंतु यश आलं नाहीये. तिथे सिंगल मिळताना दिसते दीपक वैतीला आणि या सिंगलनं आपलं खातं उघडलेलं आहे. या सिंगल बरोबर संघाचा श्रेय गणेश झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात होत असताना टीमची धावसंख्या आता स्कोअर बोर्डवरती 51 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. दोन्ही ताकदवान संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत. एक बिग फाईट. दुसरा बॉल इनफिल्डच्या वरून थांबून केला फटका, चांगला फटका, परंतु दोन क्षेत्ररक्षक पार्थन चंदन हा बॉल अडवलाय. तोपर्यंत 2 धावा ते मिळताना दिसत आहेत. फलंदाज चंदन तलवारला 2 रन आपलं खातं उघडलं आणि 2 रनच्या आता मदतीनं टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होते 3. 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पास बोलून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील केली जाते पंचांकडे. जोरदार अपील आहे ऍज अ विकेट किपर स्वप्नील नाईक यांच्याकडून. जोरदार अपील. बघूया आता पंच एकमेकांशी चर्चा करतील. स्ट्रॉंग अपील केली जाते. चांगला चेंडू हाताळलाय मोहसिन बलोचनं. शपलून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे आउट. फलंदाज आउट होतोय. पंचांचा निर्णय इथे आउट घोषित केलेला आहे फलंदाज चंदन तलवारला. पहिल्या विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक पहिला इथे लागतोय कुशल इलेव्हन जय गणेश सारसोले या टीमला आणि पहिली विकेट मोहसिन बलोचनं प्राप्त केली. पहिला ब्रेक थ्रू दिलाय.
फलंदाज बाद. महामेरू तू निश्चयाचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला कटसाठी रिव्ह्यू नाही आहे, म्हणजे जे ऑनफिल्ड पंच आहेत त्या ऑनफिल्ड पंचांनाच हा डिसिजन द्यायचा आहे. लक्षात घ्या, इथे कॉट बियॉन्ड साठी कुठलाही DRS उपलब्ध नाहीये आणि ते नियम सुद्धा नाहीये. त्यामुळे ऑनफिल्ड पंच जो डिसिजन देतील तोच या स्पर्धेच्या माध्यमातून ग्राह्य धरला जाईल.
त्यामुळे ऑनफिल्ड पंचानं डिसिजन दिलेला आहे की फलंदाज आउट आहे. पहिल्या विकेटचं पतन झालंय. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होते आतापर्यंत 3. खूप चांगली गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मोहसिन बलोच. आतापर्यंत 3 बॉल मध्ये त्यानं 3च धावा दिल्यात. 1 विकेट, महत्वाची विकेट त्यानं प्राप्त केलेली आहे. चंदन तलवारला आउट केलाय. आता नवीन बॅटर बॅटिंग साठी कुणाल पाटील. 51 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. पहिला बॉल ओव्हर पिच इथे खूप चांगला बॉल गतीमध्ये परिवर्तन होतात. बॅटची 3 केज लागल्यानंतर मात्र स्वप्नील नाईकचं मी कौतुक करेन. अगदी डायव मारत ऍज अ विकेट किपर म्हणून खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज बॅक टू बॅक दुसरा धक्का लागतोय. कुणाल पाटील 0वरती बाद. सारसोली टीमला 2 झटके दिलेत, 2 धक्के दिलेत. मोहसिन बलोचनं काय गोलंदाजी केली जाते पॉवर प्ले मध्ये. आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी कुशल मडवी. आता नवीन फलंदाज बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालाय कुशल मडवी. 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मी तरी म्हणेन पहिल्याच ओव्हर मध्ये सुरुवात खराब झाली. जय गणेश कुशल 11 सारसोली टीमची. कारण या ओव्हर मध्ये 2 विकेट्स गमावलेत जय गणेश कुशल 11 सारसोली टीमनं. त्यामुळे थोडासा आता बॅकफुटवर आहे. गोलंदाज तयार. मोहसिन ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. यावेळेस पहा बॅकच्या टोईनला बॉल लागला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु मिडॉनला चांगली फिल्डिंग. इथे धाव मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉलची होते समाप्ती. काय गोलंदाजी केली जाते. फास्ट बॉलचा खेळ संपला. धावा आहेत स्कोअर बोर्ड होते फक्त 3 आणि 2 विकेट्स गमावलेत. अप्रतिम गोलंदाजी. प्रत्येक बॉल मध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतोय. दुसरी विकेट ती गमावली तिथे गती काढली होती. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅटची कडा घेतली तिथेही बाद झाला फलंदाज कुणाल पाटील. शेवटचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह तर चांगला आहे परंतु लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्टर आहे. फक्त 1च धाव मिळेल. कुशलला सिंगलनं आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 51 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जय गणेश कुशल 11 सारसोली टीमची धावसंख्या 2 गडी बाद 4. पाहत आहे सुयोग मित्र मंडळ झोगाव आयोजित सुयोग स्मृती चषक 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय. अंडर फ्लड लाईट्स ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आज या स्पर्धेतली पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीचा हा पहिला सामना तुम्ही पाहताय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. फक्त 10 धावा स्कोअर बोर्ड होते. रंग आहेत 4. आता ओव्हर नंबर 2 मध्ये पार्थ चंदनाला बॉलिंग साठी. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन थोडासा अप्पर कट करायचा प्रयत्न
बॅटची कडा घेतलेले बॉल चाललं विकेट किपरच्या हातामध्ये. इथे सुद्धा फटका फसलाय. डॉट बॉल. धावा नाही आहेत. दुसरा बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, परंतु कव्हर्सला खूप चांगली फिल्डिंग होते. एकच धाव मिळेल. फलंदाज कुशलला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 5. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा. 51 धावांचं लक्ष आहे. आक्रमण करावं लागेल या मॅच मध्ये. एक चांगली पार्टनरशिप परत इथे डाऊन दी ग्राउंड. आणि तिथे फिल्डिंग तर चांगली होते. लॉंग ऑफ रिजन मध्ये तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसत आहेत दीपक वैतीला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 7. एक 1.3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 7. गडी गमावले 2. ओव्हर नंबर 2 चा खेळ सध्या सुरू आहे मैदानामध्ये. यावेळी फिरवलाय बॉल. पंचांकडे अपील केली जाते, परंतु पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, त्यामुळे नॉट आउटचा इशारा लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 8. यावेळी बॅकफुटला जाऊन हा पंपूल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला एकच धाव मिळताना दिसते. सिंगल डबल ना आता काम चालणार नाहीये. एखादा मोठा फटका यायला पाहिजे. रन आहेत आतापर्यंत स्कोर बोर्ड होते 9. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना 51 रनच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे जय गणेश कुशल 11 सारसोले टीमचा. यावेळेस फटका फसला. हवेत केला मिस्टामिंग स्ट्रोक. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय. तिथे खूप चांगली फिल्डिंग केली जाते. बॉलला आतमध्ये ढकललाय. विघ्नेश पाटील टीमचा कॅप्टन. काय फिल्डिंग केली जाते. स्टँडर्ड क्रिकेटचा फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय. आणि ते एकच धाव मिळताना दिसते. सिंगल ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपलेले आहेत. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन आहेत 5च्या सरासरीनं. धावा झाल्या 2 गडी बाद 10. बाकी 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि इथून धावा करायच्या 41. 18 बॉल 41 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये 10.2च्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु आता तो रन रेट वाढलाय. 13.66च्या धावगतीने धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. आणि हरिभक्त चिंतामण पाटील, हरिभक्त पारायण, सन्माननीय चिंतामण पाटील यांना मी विनंती करतो, आपल्याला आमंत्रित करतो या व्यासपीठावरती. आपला मी सहर्ष स्वागत करतोय. हरिभक्त पारायण चिंतामण पाटील यांचं आगमन. विघ्नेशचा पहिला बॉल ड्राईव्ह करत असताना खूप चांगला ड्राईव्ह डाऊन दी ग्राउंड. फक्त एकच धाव मिळताना दिसते कुशल मडबीला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 11. आता 17 बॉल मध्ये अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. लक्ष आता दूर चाललाय, लक्ष आता कठीण होत चाललाय, परंतु क्रिकेट आहे. ह्या ओव्हर मध्ये जर धावा आल्या तर कमबॅक होईल या मॅच मध्ये, परंतु नाहीये. फटका फसला, बॅटच्या टोईनला बॉल लागलाय. तिथेही सिंगल मिळताना दिसते दीपक वैतीला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 12. 12 लॉस ऑफ 2 विकेट्स.
जय गणेश कौशल 11 सारसोले विरुद्ध पार्थ 11 बोनकोडे असा पहिला सामना आजच्या दिवसातला आतल्या रात्रीतला. ओहो गती काढली होती, फिंगर्स रोल्स केले होते आणि पडल्यानंतर पहा हातभर चेंडू वळून घेऊन बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. गतीमध्ये परिवर्तन. हा बॉल डॉट आलाय विघ्नेश पाटील कडून. खूप चांगली गोलंदाजी केली जाते ओव्हर नंबर 3 मध्ये. यावेळेस पहा फटका चांगला आहे, मिड ऑफ नाहीये, त्यामुळे बॉल चाललाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. एक धाव मिळताना दिसते. सिंगल डबलचा खेळ सुरू आहे. सिंगल न काम चालणार नाहीये. लक्ष मोठं आहे. 51 धावांचा लक्ष्याचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 13. ह्या ओव्हरचे 4 बॉल संपलेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू असताना विघ्नेश पाटील ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तयार. यावेळेस पहा बॅकफुटला जाऊन ऑन साइडला टर्न केलाय. खूप चांगला ड्राईव्ह करत असताना तिथे सुद्धा सिंगल. कुठलाही रूम देत नाहीये विघ्नेश मोठा फटका केल्यासाठी. खूप चांगली गोलंदाजी, सटीक लाईन अँड लेन. प्रत्येक बॉल मध्ये व्हेरिएशन. गती काढतो, गती वाढवतो, कधी कधी लेग ब्रेक म्हणजेच कधी कधी फिंगर्स रोल करतोय या ओव्हर मध्ये. यावेळेस पहा पुलर लाईनचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला एकच धाव मिळताना दिसते कुशल मडवीला. आणि या सिंगल नंतर आता ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा एकंदरीत वाजवी खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2 गडी बाद 15. धावा बॉलिंग साठी आता ओव्हर नंबर 4 मध्ये एक विकेट टेकर गोलंदाज. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये त्याला विकेट टेकर म्हटलं जातं असा मोहन दीक्षित बॉलिंग साठी आलाय. ओव्हर द विकेटने हा षटकाची सुरुवात करण्यासाठी तयार आहे. 12 बॉल मध्ये अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. रन झाल्या स्कोर बोर्ड होते 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 15. पहिलाच बॉल ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह ते केला. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह फक्त एकच धाव. सिंगल न धाव संख्या पुढे जाते. स्कोर बोर्ड 13 आहे 16. म्हणजे आता 11 बॉल 35 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जय गणेश कौशल 11 सारसोले या टीमला कुठलाही रूम देत नाही. या प्रत्येक बॉलरचं योगदान या मॅच मध्ये पार्थ 11 बोनकोडे टीमचं चांगलं राहिलं. यावेळेस पहा पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. खूप चांगला ड्राईव्ह आणि बॉल चाललाय गॅप मधून सीमारेषा पलीकडे. या मॅचचा या इनिंगचा पहिला चौकार येतोय. यावेळेस पहा फटका चांगला आणि फटक्यामध्ये आहे वजन. सरळ मारलाय काळ्या पडद्यावरती. डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार. नऊ चेंडू 25 धावा. सामना संपलेला नाहीये. जोपर्यंत दीपक वैद्य आहे तोपर्यंत मॅच मध्ये जान. हे गणेश कौशल 11 सारसोले टीमच्या
9 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. ओहो, इथे वेगवान बॉल, फुलरलेनचा बॉल ड्राईव्ह करत असताना बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आता पलटवार केलाय विघ्नेश पाटीलनं, माफ करा मोहन दीक्षितनं, कारण 4थं षटक सुरू आहे. खूप चांगली गोलंदाजी आता कमबॅक होतोय मोहनचा. यावेळेस पा कमी गतीने फिंगर सोच कॉट बिहाइंड द विकेट. पंचांकडे लाऊडली अपील केली जाते, परंतु इथे पंचांचा नॉट आउटचा इशारा आलाय. त्यामुळे फलंदाज बाद नसतील. डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या जर विचार केला, टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 26 51 धावांचं लक्ष्य आहे. अजूनही 25 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आणि बॉल शिल्लक आहेत फक्त 7. यावेळेस पहा चांगला ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल मिळेल आणि सिंगल न ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 24 धावा. संघाकडून शेवटचं षटक टाकण्यासाठी विघ्नेश पाटील, टीमचा कॅप्टन, लीडर, नेता, तारणहार, बॉलिंग साठी आलाय. कारण त्याच्या पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. ग्रेट इकॉनॉमिकल षटक त्यांना हाताळलं होतं. त्यामुळे मात्र कॅप्टननं स्वतःवरती जबाबदारी घेतलेली आहे. 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता आणि स्ट्रायकिंग इनला फलंदाज आहे दीपक वैती. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय आणि बीट करून गेला तिथे बाईकच्या स्वरूपामध्ये खुशांकी क्षेत्रामध्ये. स्वप्नील नाईकला कलेक्शन करता आला नाहीये. त्याचं कारण आहे एवढा वेग होता या गोलंदाजाला शिंडूला, त्यामुळे त्याला कलेक्शन करता आलं नाहीये. एकच धाव म्हणजे आता 5 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता. आता लक्ष दूर चाललाय या मॅचचं. इथे सुद्धा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, तिथे बॉल थांबवलाय, स्टॉप केलाय. इथे सुद्धा डॉट बॉल येईल म्हणजे 4 बॉल मध्ये आता 23 धावांची आवश्यकता. म्हणजे आता सर्व 4 बॉल सीमारेषेच्या बाहेरच फेकावे लागतील. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल केलाय, मिक्स लोक बॉलच्या खाली क्षेत्ररक्षकाला आणि खूप चांगला झेल तिथे टिपत असताना फलंदाज दीपक वैती बॅक टू द पॅव्हिलियन. बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केल्या, अंपायर सिग्नल येते व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसते आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते 29 धावा.
म्हणजे 1 रन कमी होईल. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये आता 22 करायचे आहेत. 3 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. वाईड यॉर्कर, खूप चांगली गोलंदाजी, का भन्नाट वेगाने गोलंदाजी केली जाते. विघ्नेश पाटील 23 तर्रार चेंडू डिलिव्हर करतोय. इथेही डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी, कुठलाही फलंदाजाला रूम दिला नाहीये, जागा दिली नाहीये. 2 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. इथे हुक करण्याचा प्रयत्न, तिथेही लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येईल. मध्ये आता 1 बॉल 21 धावांची आवश्यकता. जवळजवळ आता या मॅचचा औपचारिकतेचा खेळ बाकी आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. खरं 1 चेंडू बाकी आहे, 21 धावांची आवश्यकता. मोठ्या फरकानं हा सामना जिंकण्याच्या तयारीमध्ये आहे पार्थ बोनकोडे टीम. यावेळेस पहा हुक केलाय आणि इथे 19 रन हा सामना जिंकलेला आहे पार्थ बोनकोडे टीमनं. वेल प्लेड, अभिनंदन टीम. चला आपण सन्मानाकडे वळतोय. व्यासपीठावरती ऋषी भोईर उपस्थित आहे. त्यांचाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. अनेक असे मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तुम्ही पाहताय सुरेख स्मृती चषक 2025 हा महासंग्राम आणि ऋषी भोईर यांचा सन्मान होतोय. या स्पर्धेच्या प्रणेत्या, या स्पर्धेच्या शिल्पकार शीतलताई भोईर यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे केला जातो. त्याचबरोबर चंदन पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान मी त्यांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. आपलाही सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. चंदन पाटील, त्यानंतर विशाल पाटील यांना मी आमंत्रित करतोय. अक्षय पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेच्या प्रणेत्या, त्यानंतर विशाल पाटील, त्यानंतर अजय भोईर यांना मी आमंत्रित करतोय. आपलाही सन्मान इथे केला जाईल. अजय भोईर, सन्माननीय रामनाथ भोईर, हरिभक्त पारायण, आमचे जोगावचे चिंतामण पाटील यांनाही मी आमंत्रित करतो. आपलाही सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर सन्माननीय श्री नितीन भोईर यांनाही मी आमंत्रित करतो. आपलाही सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर नितेश पाटील शिडकोचे युनियन सदस्य आहेत. सन्माननीय श्री नितेश पाटील यांनाही मी आमंत्रित करतो. आपलाही सन्मान इथे केला जाईल. हरिभक्त पारायण तुम्ही पाहताय चिंतामण पाटील यांचा सन्मान होतोय. या स्पर्धेच्या प्रणेत्या शीतलताई भोईर यांच्या उपस्थिती